सरकार आणि पक्षातून बाहेर काढलं तरी चालेल, पण ओबीसींबाबत भूमिका मांडतच राहणार. साम टीव्हीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत छगन भुजबळांचं मोठं विधान. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भूमिका मांडावी. सत्तेत राहून बोलणं योग्य नाही, तर ओबीसींच्या प्रश्नासाठी लढत राहणारच, भुजबळांचं उत्तर. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. छगन भुजबळांचे आक्षेप त्यांना भेटून जाणून घेणार, देवेंद्र फडणवीस यांचं विधान. राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान. महाराष्ट्रातील 6 जागांसाठी होणार निवडणूक. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर. सुप्रीम कोर्टाकडून नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. तर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांची आजची फेरसाक्ष संपली. उद्या पुन्हा सुनावणी. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची 5 तासांपासून ईडी चौकशी सुरू. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर चौकशीच्या फेऱ्यात. महात्मा गांधींना लागलेल्या गोळ्या नथुरामच्या बंदुकीतून निघाल्याचं नाहीत. गांधी हत्येबाबत रणजित सावरकरांचा मोठा दावा. चौकशीचीही केली मागणी.